नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण कथा ज्ञानयज्ञ. भगवंतांच्या सहवासात आज आपला तिसरा दिवस आहे. काल आपण बघितलं सांख्ययोगाचे प्रणेते कपिल मुनींचं चरित्र बघितलं. त्यामध्ये सत्संगाचं महत्त्व त्यांनी समजावून सांगितलं आहे. कपिल मुनींनी देवहूती मातेला जो उपदेश केला त्यालाच कपिलगीता म्हणतात. ब्रह्मा, विष्णू, महेश हे तिघं वेगळे दिसले तरी एकच आहेत, म्हणून कुणीही हरिहरमध्ये भेद करू नये हे आपल्याला सतीचरित्रामधून समजलं. आपली पात्रता असेल तर सद्गुरू आपल्याला शोधत येतात. जसं नारद मुनी ध्रुवाला भेटले तसं मुलावर चांगले संस्कार होण्याकरता सुनीतीचाच आश्रय घ्यावा आणि जर कधी काही मागण्याची याचना करण्याची वेळ आली तर दुसऱ्याकडं याचना न करता फक्त भगवंतांच्याकडंच याचना करा. कारण भगवंतांच्या इच्छेखेरीज काहीही होत नाही हे आपण ध्रुवचरित्रातून समजलो. धरतीला समतल करून सप्तसमुद्र सप्तद्वीपे यांची निर्मिती करून नगर, गावे, घरे, वाडे ज्यांनी वसवले त्या राजा पृथूनी धरतीला आपली मुलगी मानलं, त्यामुळं धरतीची पृथ्वी झाली हे आपण पृथुचरित्रातून समजलो. साधना करताना अत्यंत जागरूक राहायला हवं, नाहीतर आपलं पतन होतं. जीवनाच्या अंतिम क्षणी भगवंतांचं नाम मुखात यायला हवं. त्यासाठी बालपणापासून अभ्यास हवा, बालपणापासून भगवत सेवा करायला हवी, बालपणापासून नामस्मरण करायला हवं. नाहीतर ज्यात आपण आसक्ती धरतो त्याचंच स्मरण अंतिम समय होतं की ज्यामुळं आपलं पतन होतं. भरत मुनींना त्यामुळं हरणाचा जन्म घ्यायला लागला. इतक्या ज्ञानी माणसाची अशी अवस्था होत असेल तर आपलं काय होईल बरं? नरकाचे 28 प्रकार आहेत आणि कुठल्या पापासाठी कुठला नरक मिळतो हे काल आपण ऐकलं. हे सर्व नरकांचं वर्णन, पापांचं वर्णन ऐकून परीक्षित राजा विचारतो, महाराज मला असा काही मार्ग सांगा की तो मार्ग अनुसरल्यामुळं जीवाला नरकातच जायला लागणार नाही. नरक लोकांचं भयंकर वर्णन ऐकून मला फार भीती वाटायला लागली आहे. तेव्हा नरकात जाण्याचा प्रसंग कधीच कुणावरही येऊ नये असा उपाय सांगा. शुकमुनी म्हणाले, राजा घाबरू नकोस. शास्त्रात प्रत्येक पापाचं प्रायश्चित्त सांगितलेलं आहे. पापाचं विधिपूर्वक प्रायश्चित्त घेतलं तर पाप नष्ट होतं, पण पाप पुन्हा करण्याची इच्छा, पाप पुन्हा करण्याची वासना मात्र शिल्लक राहते. परीक्षित राजा म्हणतो, प्रायश्चित्त घेऊनही पाप वासना नष्ट झाली नाही तर काय करायचं? असं काही सांगा की ज्यामुळं पाप करण्याची वासनाच उरणार नाही. शुकमुनी म्हणाले, राजन लक्षपूर्वक ऐक. मनावर कणभरही विश्वास ठेवू नकोस. मन मोठं विश्वासघातकी आहे. त्यावर नेहमी अंकुश ठेवायला हवा. त्याला सतत नियंत्रणातच ठेवायला हवं, तरच ते पाप करायला तयार होत नाही. जो प्रत्येक श्वासात नारायणाचा जप करतो त्याला पाप कधीही स्पर्श करू शकत नाही. म्हणून नेहमी नामस्मरण करत राहा. या नरदेहाचा उद्धार करण्यासाठी कलियुगात नामस्मरणाचाच आसरा घेतला पाहिजे. नामात अढळ श्रद्धा, विश्वास ठेवा. रामनामात जी शक्ती आहे तेवढी शक्ती रामातही नाही. म्हणून रामनाम लिहिलेले दगडसुद्धा समुद्राच्या पाण्यात तरले, पण श्रीरामाने टाकलेला दगड मात्र पाण्यात बुडाला. भगवंतांनीच त्याग केला तर आणखी काय होणार? दृष्टांताखेरीज सिद्धांत मान्य होत नाही. म्हणून मी तुला राजा अजामिळाची कथा सांगतो. अजामिळ
म्हणजे जो मायेत गुरफटलेला आहे तो. आजा म्हणजे माया. मायेत अडकलेला प्रत्येक जीव आजामिळच आहे. एका विद्वान ब्राह्मणाच्या घरी आजामिळाचा जन्म झाला होता. आजामिळ फार सदाचरणी होता, विद्यासंपन्न होता. वडिलांना धर्मकृत्यासाठी फळे फुले समिधा आणायला तो वनात गेला होता. परत येताना त्याने एक निर्लज्ज पुरुष एका स्त्रीशी कामक्रीडा करताना बघितलं. आजामिळांनी ते बघितलं आणि आजामिळ कामवासनेच्या आहारी गेला. विवेकानं खूप प्रयत्न करूनही तो मनाला आवरू शकला नाही. विचार करा, आपण मुलांच्या बरोबर कोणते सिनेमे बघतो, त्यातील वाईट दृश्यांचा मुलांच्यावर काय प्रभाव पडत असेल. मुलांनी आज जरी काही केलं नाही तर त्याने त्या सिनेमातली काही दृश्य मेंदूमध्ये टिपून ठेवलेली असतात आणि संधी मिळेल तेव्हा त्या वासना उफाळून येतात. त्यामुळं मुलं किती बिघडली आहेत हे आपण रोजच पेपरमध्ये वाचतो. आजामिळ अनेक प्रयत्न करूनही मनाला आवरू शकला नाही. पाप डोळ्यातून प्रवेश करतं. आजामिळ त्या स्त्रीच्या घरी गेला. तिला अनेक प्रलोभनं दाखवली, समजावून सांगितलं आणि तो तिला आपल्या घरी घेऊन आला. आईवडिलांनी ते पाहिलं आणि त्यांनी घर सोडून ते निघून गेले. काही दिवसांनी आजामिळच्या पत्नीनंही त्याचा त्याग केला. मग त्या स्त्रीसह आजामिळ राहू लागला. वडिलोर्जित संपत्ती संपल्यावर तो चोऱ्या वाटमाऱ्या करू लागला. अशीच आयुष्याची 80 वर्षे गेली. तोपर्यंत त्याला 9 मुलं झालेली होती. आता मृत्यू जवळ आला आहे. आता तरी देवधर्म करावा असं त्याला काहीही वाटलं नाही आणि सुचलंही नाही. एक दिवस आजामिळ बाहेर गेला असताना काही साधू फिरत फिरत आजामिळच्या घरी आले. आजामिळच्या स्त्रीनं बघितलं की दारात साधू संत आलेले आहेत. साधूंच्या मागणीवरून तिनं साधूंना स्वयंपाकाचं साहित्य दिलं. साधूंनी अंगणातच स्वयंपाक केला, भोजन केलं. साधू त्यांचं अन्न ग्रहण करतात, त्यांचं कल्याणही करतात. साधूंनी अंगणात बसून विश्रांती घेत असतानाच आजामिळ आला. साधूंना पाहून त्यांना वंदन केलं. साधू म्हणाले, आपल्या घरी आमचं भोजन झालं, फक्त दक्षिणा द्यायची बाकी आहे. आम्हाला अजूनही दक्षिणा मिळालेली नाही, कृपया दक्षिणा द्या. आजामिळ हसला आणि तो म्हणाला, तुम्हाला ठाऊक आहे का, मी सगळ्यांना लुटतो, मी लुटमार करणार आहे. तुम्हाला मी लुटलं नाही हे तुमचं नशीब समजा, चला इथनं. तेव्हा साधूने विचार केला की हा जीव पापी आहे, त्याची स्त्री तर गर्भवती आहे, याचा उद्धार करायला हवा. तेव्हा साधू म्हणाले, तुझी स्त्री गर्भवती आहे हे आम्ही बघितलं, होणाऱ्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. आजामिळ विचारतो, त्याचं नाव नारायण ठेवल्यामुळं मला काय फायदा होईल ते सांगा आणि तुम्हाला काय लाभ होईल तेही सांगा. साधू म्हणतात, आमच्या देवाचं नाव नारायण आहे, त्यामुळं नारायण नाव ठेवल्यावर आम्हाला आनंद होईल आणि तुमचं कल्याण होईल. आजामिळ म्हणतो, ठीक आहे, ठेवीन मग मी मुलाचं नाव नारायण. आजामिळनं योग्य वेळी झालेल्या त्या मुलाचं नाव नारायण ठेवलं. नारायण त्याचा फार लाडका होता. नारायणाचा त्याला फार लळा लागला. तो सतत त्याच्याशी खेळत असे. त्यामुळं मुखानं सारखं, नारायणा, ए नारायणा, कुठं आहेस, काय करतोयस, नारायणा इकडं ये, नारायणला जरा हे दे रे. नारायणा 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 असा अखंड जप त्याचा चाललेला होता. अजूनही त्याचं 12 वर्ष आयुष्य बाकी असतानाच त्याच्याभोवती काळे कभिन्न यमदूत त्याला नेण्यासाठी आलेले दिसले. यमदूतांनी आजामिळच्या सूक्ष्म देहावर फास टाकला आणि त्याला ते ओढायला लागले. आजामिळ घाबरला आणि नारायणाबद्दल आसक्ती असल्यामुळं
नारायणा नारायणा लवकर ये म्हणून तो हाका मारायला लागला. रोजच्या सवयीनं नारायणा नारायणा लवकर ये असं तो म्हणायला लागला. पण अजामिळाच्या हाका ऐकून त्यांचा नारायण नावाचा मुलगा काही तिथं आलाच नाही. पण विष्णुदूत मात्र तिथं येऊन पोचले आणि त्याने यमदूतांना सांगितलं, ह्याला अजूनही 12 वर्ष जगू द्या, सोडू द्या याला, अजामिळा तू भिवू नकोस. यमदूत म्हणाले, अजामिळ अत्यंत पापी आहे म्हणून तो जगायला लायक नाही. त्यानं नारायणा नारायणा हाक मारल्या त्या वैकुंठवासी नारायणाला नाही तर त्याच्या मुलाला हाका मारल्या आहेत. तुमची काहीतरी फसगत झाली आहे. विष्णुदूत म्हणाले, अजामिळानं नारायणाचं नाव घेतल्यामुळं त्याची सर्व पापं धुवून टाकलेली आहेत. त्याला अजूनही 12 वर्ष आयुष्य बाकी आहे, ते त्याला जगू द्या. कारण अजामिळाने जरी अजाणतेपणी भगवंतांचं नाव घेतलेलं असलं तरी त्यांनी त्याचं कल्याणच होणार. जसं अग्नीवर अजाणतेपणी पाय पडला तर चटका बसतोच, तसं असं म्हणून त्या विष्णुदूतांनी अजामिळाच्या सूक्ष्म शरीरावर टाकलेला फास सोडवला आणि यमदूतांना अडवलं. यमदूत विचारतात, आपण किरीट कुंडले धारण केलेले चतुर्भुज पितांबरधारी आम्हाला का बरं अडवता? तेव्हा विष्णुदूत म्हणाले, आपण यमराजांचे आज्ञाधारक सेवकच आहात ना, त्यांना जाऊन विचारा आम्ही कोण आहे ते. अजामिळाला सोडून विष्णुदूत निघून गेले. लगेच यमदूतही परत गेले. हे सर्व अजामिळ बघत होता. यमदूत तडक यमपुरीत गेले आणि यमराजांच्या पुढं उभे राहून त्यांना विचारलं, महाराज, एका पाप्याने नारायण नारायण म्हणताच भिवू नकोस म्हणत त्याच्या मदतीला धावून आले ते कोण ते सांगा. यमराज म्हणाले, सर्व ब्रह्मांड ज्याच्या अधीन आहे तो माझ्याहून दुसराच आहे. अशा भक्तांचं तोच रक्षण करतो. ज्या क्षणी कोणीही नारायण नारायण नावाचा उच्चार करेल त्या क्षणी त्याच्या कोट्यावधी जन्मांच्या पापांचे डोंगर जळून भस्म होतात. त्याला प्रायश्चित्त मिळतं. चोर, मद्यपी, मित्रद्रोही, ब्रह्मघाती, स्त्री, राजा, पती, गाय यांना मारणारा तसेच अनेक पापे करणाऱ्या पापी व्यक्तींसाठी सर्वात मोठे प्रायश्चित्त म्हणजे त्याने भगवंतांचे नामस्मरण करायचे. नामस्मरणानं बुद्धी भगवंताशी जोडली जाते. जो कोणी थट्टेने अवहेलना करण्यासाठी भगवंतांच्या नामाचा उच्चार करतात तरीही त्याची पापे नष्ट होतात. अग्नीला इंधनाचा स्पर्श झाला की त्याचं भस्म होतं. त्याचप्रमाणे अजाणतेपणे घेतलेल्या नामानं मनुष्याच्या सर्व पापांचं भस्म होतं. अत्यंत शक्तिशाली औषध. त्याचे गुणधर्म न जाणता जरी घेतलं प्यालं तरी पिणाऱ्याला गुण येतो. त्याचप्रमाणे भगवंतांचे नाव अजाणतेपणे घेणाऱ्यांची पापे नष्ट होतात. यमदूतांना असं सांगून यमराजानं घडलेल्या चुकीबद्दल भगवंतांची माफी मागितली. अजामिळ हे सगळं बघतोय. यमराजांनी सांगितलेलं नामाचं महत्त्व त्याला ऐकू आलं, त्याला ते पटलं, त्याला खूप पश्चाताप झाला. त्याला पश्चाताप हृदयामधनं झाला आणि हृदयातून प्रायश्चित्त घेतल्यामुळं त्याची पापं नष्ट झाली. त्यांनी संसाराचा त्याग केला आणि तो भगवंतांचं नामस्मरण अखंड करायला लागला. प्रायश्चित्त चित्ताची शुद्धी करतं तसं त्याच्या हृदयात भक्तीचा झरा झुळूझुळू व्हायला लागला. तो उत्तम भजन करायला लागला. त्यांनी भगवंत नामाचा आश्रय घेतला. आजा याचा अर्थ माया होता. तो अज म्हणजे ब्रह्म असा झाला. अजामिळ त्यामुळं ब्रह्मरूप झाला. भगवंतांचे कीर्तन करीत करीत तो वैकुंठाला गेला. अंतिम क्षणी भगवंतांचं नाम मुखातून येण्यासाठी अभ्यास हवा. त्यासाठी जिभेला आत्तापासून सवय लावा. नामस्मरणाची सवय लावा. म्हणजे
तरच अंतकाळी भगवंतांचं नाम मुखातून येईल आणि त्यामुळं नरकात जावंच लागणार नाही. परीक्षित विचारतो, महाराज, गुरु म्हणजे परब्रह्म. अशा परब्रह्माचा अपमान इंद्रानं का केला? त्याचा परिणाम काय झाला ते सांगावं. शुकमुनी म्हणतात, राजन, गुरुचा अपमान कधीही कुणीही करू नये. इंद्रानं गुरूंचा अपमान केल्यामुळं काय परिणाम झाला ते तुला सांगतो, शांतपणे ऐक. देवांचा राजा इंद्राणीसह सिंहासनावर बसलेले होते. सभोवती यक्ष होते, किन्नर, विद्याधर, अष्टवसू होते. त्यावेळी देवगुरू बृहस्पती दरबारात आले. पण इंद्रानं त्यांचं स्वागत केलं नाही किंवा तो सिंहासनावर उठून आदरही दाखवला नाही. हे बघून बृहस्पती काहीही न बोलता देवांचा त्याग करून घरी निघून गेले. त्याने इंद्राला शाप दिला की तू दरिद्री होशील. बृहस्पती गेल्यावर इंद्राच्या लक्षात आपली चूक आली. आपल्याकडनं गुरूंचा अपमान झालेला आहे म्हणून त्याला स्वतःचीच लाज वाटली. तो लगेच बृहस्पतींना शोधत त्यांच्या घरी गेला. पण बृहस्पती अंतर्धान पावले होते. इकडं दैत्यगुरू शुक्राचार्यांना समजलं की देवांचे गुरुबल नष्ट झालेले आहे. या संधीचा फायदा घेऊन शुक्राचार्यांच्या सल्ल्यानं दैत्याने देवांच्यावर चाल केली. देवांचा पराभव झाला. दैत्याने स्वर्गलोक ताब्यात घेतला. तेव्हा जखमी हात पाय तुटलेले देव इंद्राला पुढं करून ब्रह्मदेवांच्याकडे आले. ब्रह्मदेवांना ते शरण गेले. ब्रह्मदेवांना त्याने नमस्कार केला. तेव्हा ब्रह्मदेव म्हणाले, मदोन्मत्त होऊन तुम्ही गुरुदेव बृहस्पतींचा अपमान केला ना, त्याचंच हे फळ आहे. त्याचंच हे फळ म्हणजे हा पराभव आहे. याच्या उलट दैत्याने, असुरांनी गुरुदेव शुक्राचार्यांची अनन्य भावानं सेवा केली, भक्ती केली आणि बलप्राप्ती करून घेतलेली आहे. कदाचित ते माझं आसनसुद्धा बळकावतील. म्हणून त्वरित त्वष्टाचा मुलगा तपस्वी ब्राह्मण विश्वरूपला शरण जा. त्याच्या असुरकुल प्रेमाला क्षमा करून त्याचा सन्मान कराल तर तो तुमचं रक्षण करेल. विश्वरूप म्हणजे विश्वातील प्रत्येक गोष्टीमध्ये जो भगवान विष्णूंचं दर्शन करतो तोच विश्वरूप. विश्वरूपाला राक्षसांमध्येही परब्रह्माचं दर्शन होत असे. त्याचा आजोळ असुरकुलातला असल्यामुळं विश्वरूप असुरांनाही यज्ञभाग देत असे. ब्रह्मदेवांच्या आदेशानं इंद्र सर्व देवांच्यासह विश्वरूपांना भेटायला आले. इंद्रानं त्यांना आपलं गुरु होण्याची विनंती केली. तेव्हा विश्वरूप म्हणाले, मला कुणाचंही पौराहित्य करणं मान्य नाही आहे. त्यामुळं आमचंच तेज कमी होतं. शिवाय यजमानांचं पाप आम्हाला लागतं. पण आपण माझे अतिथी आहात म्हणून तुमची इच्छा मी पूर्ण करतो. विश्वरूपांनी देवांना मार्गदर्शन केलं आणि नारायण कवच प्रदान केलं. त्याच्या साहाय्यानं देवांना पुन्हा आपलं राज्य मिळालं. नारायण कवचानं समर्थ होऊन गुरुबल प्राप्त झाल्यामुळं इंद्रानं असुरांचा पराभव केला आणि त्याला स्वर्गाचं राज्य पुन्हा मिळालं. इंद्रानं यज्ञातील यज्ञभाग दैत्यांना देऊ नका असं सांगून सुद्धा विश्वरूप चोरून यज्ञभाग दैत्यांना देत असे. त्यामुळे इंद्राला राग आला आणि त्याने विश्वरूपाची 3ही डोकी कापून टाकली. आपल्या मुलाला इंद्राने मारलं हे ऐकून त्वष्टाला अत्यंत वाईट वाटलं आणि त्याने असा संकल्प केला की जेणेकरून इंद्राला मारणारा पुत्र प्राप्त व्हावा. इंद्राने विश्वरूपला मारलं आणि इंद्राला ब्रह्महत्येचं पातक लागलं. इंद्राला काही कळेना हे पातक त्याच्या मागच लागलं. पातकाकडनं सुटका कशी होईल
याचा विचार करायला लागला. प्रत्येकाला तो माझं पाप स्वीकारा, ब्रह्महत्येचं पातक स्वीकारा म्हणून विनवणी करायला लागला. पण कुणीही त्याची विनंती मान्य केली नाही. म्हणून पापाच्या बदल्यात मी तुम्हाला वरदानही देईन असं सांगितल्यावर त्याचं ब्रह्महत्येचं पातक घेण्यासाठी 4 जणांनी स्वीकृती दिली. पृथ्वीनं 1/4 पाप स्वीकारायची तयारी दाखवली. तेव्हा पृथ्वीनं ब्रह्महत्येचं 1/4 पाप स्वीकारल्यावर पृथ्वीवर जमीन ओसाड झाली. आता ओसाड जमीन म्हणजेच हे ब्रह्महत्येचं पातक दिसतंय. आता वरदान मला काय देणार असा विचार करत पृथ्वीनं सांगितलं की माझ्यावर जे खड्डे आहेत ते आपोआप भरण्याचं मला वरदान द्या. इंद्राने तथास्तु म्हणलं आणि पृथ्वीवरील खड्डे आपोआप भरतील हे वरदान तिला मिळालं. 1/4 ब्रह्महत्येचं पाप पाण्याने स्वीकारलं. पाण्यामध्ये हे पाप बुडबुडे आणि फेसाच्या रूपानं दिसतं. त्याच्या बदलात पाण्याने जे वरदान मिळवलंय ते असं की मिश्रण होईल तो पदार्थ अधिक होईल. म्हणून पाणी ज्यात तुम्ही घालाल तो पदार्थ वाढलेलाच दिसतो. तिसरं 1/4 पाप झाडाने स्वीकारलं. हे पाप झाडामधनं डिंकाच्या रूपानं प्रकट होतं, चिकाच्या रूपानं प्रकट होतं. पण त्याच्या बदल्यात झाडाने तोडलेला भाग पुन्हा अंकुरित होईल असं वरदान प्राप्त करून घेतलं. आणि उरलेलं 1/4 ब्रह्महत्येचं पाप स्त्रियांनी स्वीकारलं. हे पाप स्वीकारल्यामुळं, हे ब्रह्महत्येचं पाप स्वीकारल्यामुळं स्त्रियांना मासिक पाळी यायला लागली. आणि त्याच्या बदल्यात त्यांनी गर्भाला पीडा न होता समागम सुख मिळेल असं वरदान मिळवलं. इंद्र आता ब्रह्महत्येच्या पातकातनं मुक्त झाला. त्याला आनंद झाला. इकडं आपल्या मुलाला मारलं म्हणून त्वष्टा अतिशय रागावला आणि त्वष्ट्याने यज्ञ केला. त्या यज्ञामध्ये इंद्रशत्रो विवर्धस्व, इंद्रशत्रो विवर्धस्व म्हणजे इंद्राला मारणारा पुत्र व्हावा असं त्यांनी मंत्र म्हणला. पण इंद्र शब्दाला उदात्त आणि शत्रव शब्दाला अनुदात्त केल्यामुळं अर्थाचा अनर्थच झाला. इंद्राला मारणारा पुत्र व्हावा ह्याच्याऐवजी इंद्राकडून मारला जाणारा पुत्र व्हावा असा मंत्राचा अर्थ झाला. म्हणून वेदमंत्रांचा अधिकार सर्वांना दिलेला नाही. सात्विक ज्ञानी लोकांनीच मंत्रपठण करावं. सकाम कर्मातील छोटीशी चूकही अक्षम्य असते. इंद्राकडून मारला जाणारा पुत्र व्हावा म्हणून यज्ञ केल्यावर यज्ञातून वृत्रासूर उत्पन्न झाला. वृत्रासूर अतिशय प्रचंड होता. तो देवांना त्रास द्यायला लागला. देवांची कोणतीही शस्त्रे अस्त्रे त्याच्याकडून निरुपयोगी ठरली. त्रासदायक वृत्ती म्हणजेच वृत्रासूर. वृत्ती अंतर्मुख झाली म्हणजे भगवंतांशी मिलन होतं. पण वृत्ती बहिर्मुख असेल तर त्रासदायकच असती, दुःख देणारीच असती. देवांनाही ती त्रास देती. वृत्रासूर सर्व देवांना त्रास द्यायला लागल्यावर सर्व देव इंद्रासह पुन्हा परमात्म्याला शरण गेले आणि प्रार्थना करू लागले. परमार्थाने देवांना सांगितलं, जर दधीची ऋषींच्या अस्थींपासून वज्र बनवता आलं तर त्या वज्रानं वृत्रासूर मारला जाईल. त्याचवेळी परमात्म्यानं देवांना दटावलं की भक्तीऐवजी असल्या तुच्छ मागण्या कधी करू नका. आता इंद्रासह सर्व देव दधीची ऋषींच्याकडे आले आणि त्यांना विनंती केली की आम्हाला आपल्या अस्थी दान द्या. हे दधीची ऋषी कोण आहेत? अथर्व आणि शांती यांचा पुत्र
दधीची आहे. जन्मल्यापासनं याने नारायण कवच मंत्रांचं पठण केलं आहे, ब्रह्मविद्या प्राप्त करून घेतली आहे, अत्यंत घोर तपश्चर्या केलेली आहे. अणुशक्तीचे ते अभ्यासक आहेत. अणुतंत्राचा त्यांनी शोध लावलेला आहे. त्यामुळं देवांची संकट काळामध्ये त्यांनी खूप मदत केलेली आहे. जी काही त्यांची दिव्यास्त्र होती देवांची, ती त्यांनी सूक्ष्म रूपाने आपल्या शरीरामध्येच साठवून ठेवलेली आहेत. त्यामुळं त्यांच्या अस्थी अत्यंत बलवान झालेल्या आहेत. इंद्राला वाटतं दधीची जे तप करतायत ते इंद्रपद मिळवण्याकरताच करतायत, म्हणून त्याने दधीचींचं तपोभंग करण्याकरता अप्सरेंना पाठवलं, कामदेवांना पाठवलं, पण काहीही उपयोग झाला नाही. इंद्राने नंतर त्यांना मारण्याचा प्रयत्न केला. अनेक शस्त्रांचे वार करूनही दधीचींना काहीही इजा होत नाही, कारण नारायण कवचामुळं त्यांचं शरीर अत्यंत कठीण असं बनलेलं आहे. हाडंही कठीण बनलेली आहेत. आता ह्याच दधीची ऋषींच्याकडं इंद्राला याचना करत यायला लागलं. ह्यापेक्षा काय दुर्दैव. इंद्र याचना करत आले तेव्हा दधीची बसलेले होते शांत. इंद्राने त्यांच्याकडे याचना केल्यावर ते हसले आणि त्यांनी विचारलं, आपल्यामधील कोणी देव जर मी त्यांची अस्थी मागितल्या तर द्यायला तयार होईल का बरं? सगळे देव गप्प राहिले. कोणीही देव आपल्या अस्थी द्यायला तयार झाले नाहीत. ते बघून दधीची हसले. त्यांनी देवांना म्हणलं, कुणी जरी दिले नाहीत तरी मी देईन. मी माझ्या अस्थी देईनच, कारण हा देह एक ना एक दिवस जाणारच आहे. चांगल्या कार्यासाठी तुम्हाला त्याचा जर उपयोग होत असेल तर उत्तम आहे. मी चांगल्या कामाकरता, समाजाच्या उद्धाराकरता, राक्षसांच्यापासून रक्षण करण्याकरता आपल्या देहाचा त्याग करायला तयार आहे. देवानी त्यांना वंदन केलं आणि वंदन केल्यावर दधीचीनी समाधी अवस्थेत गेले आणि त्यांनी देहत्याग प्राणत्याग केला. त्यांच्या अस्थिपासनं वज्र बनवलं आणि भगवंताने त्या वज्रामध्ये आपलं तेज घातलं. आता वृत्रासुराला मारण्याकरता इंद्र वज्र घेऊन युद्धाला सज्ज होऊन निघाला. भीषण युद्ध झालं. वृत्रासुर पुष्टीभक्त आहे. इंद्राच्या हातातील वज्रामध्ये त्याला नारायणांचंच दर्शन होतं. वृत्रासुराला नारायणाचं दर्शन होतंय, पण इंद्राला मात्र होत नाही. म्हणून वृत्रासुर म्हणतो, इंद्रा तू वज्रानं माझ्यावर लवकर प्रहार कर, भले तुझा विजय होईल, पण भगवंतांची माझ्यावर तुझ्यापेक्षा जास्त कृपा आहे. इंद्रा विजय होऊन तुला स्वर्गलोक नक्की लाभेल, पण मी भगवंतांच्याच वैकुंठधामी जाईन की जेथून माझं कधीही पतन होणार नाही. वृत्रासुराने भगवंतांची खूप स्तुती केली आहे. वृत्रासुर म्हणतो, हे भगवंता, माझी काही इच्छा नाही, मी तर आपली सेवाच करू इच्छितो. भगवंता, मी तुमच्याच उपयोगी येऊ इच्छितो. हे प्रभो, मला आपण आपल्या दर्शनासाठी आतुर करा. माझी एक आणि एकच इच्छा आहे की तुमच्या दर्शनासाठी मी आतुर व्हावे. भगवंता, हे परमेश्वरा, हे देवा, मला पुनर्जन्म द्यायचाच असेल तर मला वैष्णवांच्या घरची गाय बनवा. माझं दूध प्रभूंच्या उपयोगी येणार असेल तर मला पशुयोनीसुद्धा चालेल, पण पशु शरीरात देखील मला सत्संग व्हावा. वृत्रासुराने भगवंतांची अशी स्तुती केली, ही दिव्य स्तुती आहे एकदम. इंद्र वृत्रासुरावर वज्राचा एक घाव घालतो आणि त्याचा हातच तोडतो. युद्धात
इंद्राचं वज्र एकदा खाली पडतं. त्या वृत्रासूर म्हणतो, लवकर वज्र उचल आणि मला मार. इंद्राला आश्चर्य वाटतं की वज्र पडल्यावर वृत्रासूर हल्ला करत नाही. इंद्र त्याची स्तुती करतो, वज्र उचलून त्याचा दुसराही हात तोडतो. तेव्हा मात्र वृत्रासूर संतापतो. त्यांनी खालचा ओठ जमिनीला लावला आणि वरचा ओठ ढगांना लावून रणांगणातील सर्वांना त्यांनी गिळायलाच सुरुवात केली. सर्वत्र हाहाकार माजला. तेवढ्यात पोटातून इंद्रानं वज्रानं त्याचं पोट फाडलं आणि इंद्रदेव पोटातून बाहेर आले आणि त्याने वृत्रासुराचा शिरच्छेद केला. वृत्रासुराच्या शरीरातून एक दिव्य ज्योत निघाली आणि ती भगवंतांच्यामध्ये विलीन झाली. भगवंताने वृत्रासुराला पुष्टीभक्ती प्रदान केली. इंद्राचा विजय झाला, पण त्या विजयाचे शिल्पकार आहेत दधीची ऋषी. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर. नर्मदे हर. श्रीमद भागवत महापुराण कथाज्ञान यज्ञ. इंद्र आणि वृत्रासूर यांच्या युद्धामध्ये इंद्राचा विजय झाला. तेव्हा या विजयाचे शिल्पकार मात्र दधीची ऋषी होते हे सर्वांच्या लक्षात आलं. इंद्राचा विजय झाल्यानंतर परीक्षित राजा विचारतो, एवढा महान भक्त असूनसुद्धा वृत्रासुराला राक्षस योनीत का जन्म घ्यायला लागला? त्याची काही पूर्वकथा असेल तर कृपया मला सांगा. तेव्हा शुकमुनी म्हणतात, राजा ऐक. वृत्रासूर पूर्वजन्मी चित्रकेतू नावाचा राजा होता. चित्रकेतू आणि कृतद्युती राणी यांना संतती नव्हती. एकदा राजाच्या घरी अंगिरा ऋषी आले. चित्रकेतू राजानं ऋषींना विनवणी केली आणि मला पुत्र होण्याचा वर मागितला. अंगिराने दिव्यदृष्टीने बघितलं आणि त्याला विचारलं, चित्रकेतू, पुत्राच्या मात्या पित्यांना शांती असते काय रे? तुला मूळबाळ नाही हेच फार उत्तम आहे. तरीसुद्धा चित्रकेतू राजानं खूपच हट्ट केला. तेव्हा अंगिरा म्हणाले, तुझ्या पुढच्या 7 जन्मामध्ये तुला पुत्ररत्न नाही, तेव्हा हट्ट करू नकोस. तरीसुद्धा चित्रकेतूंनी फारच हट्ट केला म्हणून अंगिरा ऋषीने त्याला पुत्ररत्न होईल असा वर दिला. काही दिवसांनी राणीला मुलगा झाला आणि ते पाहून चित्रकेतू आणि कृतद्युती राणींना अतिशय आनंद झाला. मात्र इतर राण्या मात्र या दोघांचा फार मत्सर करायला लागल्या. संधी साधून एक दिवस इतर राण्यांनी त्या बालकाला विष खायला घातलं. त्यामुळं तो बालक मृत्यू पावला. ते बघून चित्रकेतू आणि कृतद्युतींनी शोक करायला सुरुवात केली. खूप आकांत केला, आक्रोश केला. खूप दिवस शोक चालूच राहिला. ते पाहून अंगिरा ऋषी नारदांच्यासह राजाकडे आले. राजा राणीला विलाप करताना पाहून नारदांनी उपदेश केला की अरे राजा, मुलासाठी रडणं व्यर्थ आहे. तुम्ही आता स्वतः करता अश्रू ढाळा. मुलगा जिथं गेला आहे तिथून परत येणं अशक्य आहे. नारद मुनी सांगतात, राजा खरं तर तुला आनंद व्हायला पाहिजे, कारण हा शत्रुपुत्र तुझ्या पोटी आलेला होता. तो मेला हे चांगलंच झालं. तेव्हा राजा विचारतो, असं का बोलताय? माझा प्रिय लाडका मुलगा गेल्यावर तुम्ही असं बोलून मला चेष्टा करू नका. तेव्हा नारद मुनी म्हणतात, राजन, आपल्या पोटी मुलगा येतो तो 4 रूपाने येतो. शत्रुपुत्र, मागील जन्मी असहाय्य आगतिक व्यक्तीला आपण खूप त्रास दिलेला असेल तर ती व्यक्ती पुढील जन्मी आपल्या पोटी येऊन आपल्याला शत्रू मानून खूप त्रास देते. दुसरा सेवक पुत्र, तुम्ही एखाद्याची खूप सेवा केली, परोपकार केले तर त्याला वाटतं की याचं ऋण मी कधीही फेडू शकणार नाही. अशी व्यक्ती पुढच्या जन्मी तुमची सेवा करण्याकरताच तुमच्या पोटी जन्माला येते. ऋणको पुत्र, जर आपण कोणाचं ऋण घेतलेलं
फेडलं नसेल तर ती व्यक्ती ऋण वसूल करण्याच्या हेतूनं तुमच्या पोटी येते आणि नुसता खर्च करून उपभोग घेऊन ऋण वसूल करते. आणि उदासीन पुत्र, खरं म्हणजे हा अत्यंत ज्ञानी जीव असतो. आपल्याला पृथ्वीवर अजून किती काळ राहायचं आहे आणि त्यानंतर मोक्षप्राप्ती होणार आहे हे तो जाणतो. तेवढाच काल पृथ्वीवर व्यतीत करण्यासाठी तो जन्म घेतो आणि काहीही करत नाही, अत्यंत उदासीनपणे दिवस काढतो. नारद विचारतात, राजन, तुझा हट्टच आहे ना, मी त्या जीवात्म्याला बोलवतो. अनेक तू त्याला बोलव, तो तुझ्याकडे आला तर राहू दे. असं म्हणून नारदाने जीवात्म्याला बोलवलं. तो मृतपुत्राचा जीवात्मा समोर उभा राहिला, अंतराळात उभा राहिला. चित्रकेतू म्हणतो, अरे बाळा, ये ये आमच्याकडे ये. जीवात्मा नारदांच्याकडे बघून विचारतो, आपण कोण आहात? चित्रकेतू म्हणतो, अरे बाळा, असं काय म्हणतोस? विसरलंस काय? तुझ्यासाठी आम्ही काय काय केलं. तुझी आई आणि मी तुला किती खेळवत होतो, तुला सुवर्ण धनुष्य करून दिलेलं होतं, ते बघ. जीवात्मा अत्यंत त्रासिकपणे म्हणतो, माझे तर हजारो जन्म होऊन गेलेले आहेत. मी त्यापैकी कोणत्या कोणत्या मातापितांची आठवण ठेवू? असं म्हणून तो जीवात्मा निघून गेला. तेव्हा नारद म्हणाले, हे चित्रकेतू राजा, तू ज्याच्यासाठी रडत आहेस तो तर तुझ्याकडं पाहूसुद्धा इच्छित नाही, तरी पण तू का शोक करतोयस? चित्रकेतूला नारदाने असं समजवल्यावर तो भानावर आला. त्याने नारदांचे पाय पकडले. नारदाने त्याला दिव्य ज्ञान दिलं आणि तत्व आणि संकर्षण मंत्राचा उपदेश केला. यानंतर चित्रकेतूनं उग्र तपश्चर्या केली. त्याला भगवंतांचं दर्शन झालं. तो महाज्ञानी, महासिद्ध होऊन भगवंतांचा आवडता पार्षद बनला. एक दिवस चित्रकेतू आकाशातून विहार करत करत कैलासधामी आला. त्याने वरून बघितलं की शंकरांच्या मांडीवर पार्वती बसलेली आहे. ते पाहून त्याच्या मनात अत्यंत वाईट विचार आले आणि तो हसून म्हणाला, भर सभेत पत्नीला आलिंगन देऊन मांडीवर बसवण्याची लाज कशी काय नाही वाटत यांना? हे शंकर पार्वतीनं ऐकलं, पण शंकरांना त्याचं काही वाटलं नाही. पार्वतीला मात्र अतिशय राग आला आणि तिने वर बघितलं आणि चित्रकेतूला शाप दिला, उद्धटा, पुढील जन्मी तू असुर योनीत जाशील. शंकर पार्वती असं बसण्याचं एक कारण होतं. एकदा कामदेवाला शंकरांशी युद्ध करायची पुन्हा इच्छा झाली. म्हणून कामदेव कैलासवर येऊन म्हणाले, हे महादेवा, तुम्ही आलिंगन देऊन पार्वतीला मांडीवर घेऊन बसा. तुम्ही विचलित होता की नाही हे बघूया. महादेव म्हणाले, कामदेवा, एकदा तुमचं भस्म केलं तरी परत परत तुम्ही युद्ध कशाला करता? कामदेव म्हणाला, मला अजून जिंकायची आशा आहे. मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही बसा. मी नवीन नवीन मदन बाण आणलेले आहेत, ते तुमच्यावर सोडीन आणि त्यांनीसुद्धा तुम्ही विचलित झाला नाही तर तुम्ही जिंकलात. शंकर महादेव जिंकले. पण याच वेळी चित्रकेतूनं आकाशातनं पार्वती आणि शंकरांना बघितलं होतं. शंकर पार्वतीला म्हणतात, चित्रकेतू आपला चांगला भक्त आहे, असा शाप देऊ नकोस. मग पार्वतीची क्षमायाचना करत करत चित्रकेतू म्हणाला, माते, तुझ्या शापाचा मी आनंदानं स्वीकार करतो. तेव्हा पार्वती उशाप देते आणि म्हणते, दुसऱ्या जन्मात तुला अनन्य भक्ती प्राप्त होईल आणि स्वतः भगवंत तुझा उद्धार करतील. राजा, पार्वतीच्या या शापामुळं चित्रकेतू वृत्रासुराच्या रूपात जन्मला आणि त्याचा उद्धार नारायणांच्या तेजामुळं झाला. इथं 6वा स्कंद समाप्त झाला. आता 7वा स्कंद सुरू होतोय. परीक्षित राजाला तर नवीनच शंका आली आणि तो विचारतो, महाराज, आपण तर म्हणताय ईश्वर सर्वत्र आहे, ईश्वर सगळ्यांशी समभावानं वागतो, मग या जगात तर सर्वत्र विषमताच दिसते.
उंदीर ईश्वर आहे, मांजर ईश्वर आहे. मग मांजर ईश्वर असूनसुद्धा उंदराला का मारून खातं? भगवंत नेहमी देवांचीच बाजू का घेतात? भगवंत नेहमी दैत्यांनाच का मारतात? वृत्रासूर तर महान भगवत भक्त होता, तरीसुद्धा भगवंतानी त्याला का मारलं? मग भगवंतांच्याकडं अशी विषमता कशी काय? तेव्हा शुकमुनी सांगतात, राजन, क्रियेमध्ये भलेही विषमता असेल, पण भावात मात्र विषमता नको. समता अद्वैत भावातच असू शकते. क्रियेमध्ये समानता असू शकत नाही. क्रियेमध्ये ते संभाव्य नाही, क्रियेत विषमताच दिसेल. राजन, आपल्या घरात आई, पत्नी, बहीण, मुलगी राहत असतात. सगळ्यांच्या प्रती आपला भाव एकच असतो. आपण सगळ्यांच्यावर अत्यंत प्रेम करतो. पण सर्वांशी सारखा व्यवहार आपण करू शकत नाही. आपण आईला वंदन करतो, मुलीला नाही वंदन करणार. पत्नीशी जो व्यवहार करतो तो बहिणीशी कधीही करणार नाही. म्हणजेच आपण सर्वांशी सारखा व्यवहार करू शकत नाही, जरी सगळ्यांच्या प्रती आपल्या मनात सारखाच भाव असला तरीसुद्धा. राजन, तुला वाटतंय की भगवंतांनी देवांचा पक्ष घेऊन असुरांचा नाश केला, पण हा असुरांचा जो नाश केला आहे तो असुरांच्यावर कृपा करण्याच्या हेतूनच केलेला होता. भगवंत दैत्यांना मारत नाहीत, तर त्यांचा उद्धार करत असतात. भगवंत दैत्यांना मारतात, परंतु त्यांच्या प्रहारात देखील प्रेमच भरलेलं दिसतं. भगवंत त्या असुरांचा हितार्थ वध करतात. राजन, तू जो प्रश्न विचारला तोच प्रश्न तुझ्या पितामह धर्मराजाने नारद मुनींना विचारला होता. जेव्हा राजसूय यज्ञामध्ये शिशुपालानं श्रीकृष्णांची खूप निंदा केली, तेव्हा श्रीकृष्णाने सुदर्शन चक्रानं शिशुपालाचं मस्तक उडवलं. त्यावेळी शिशुपालाच्या शरीरातून दिव्य ज्योत निघाली आणि ती ज्योत श्रीकृष्णांच्या देहात विलीन झाली. तेव्हा धर्मराजांनी नारदांना विचारलं की शत्रुत्व असूनसुद्धा शिशुपालाला सद्गती का मिळाली? असं उलटं का झालं? तेव्हा नारद सांगतात, राजन, कोणत्या ना कोणत्या रीतीने भगवंतांशी एकरूप होण्याची गरज आहे. भगवंतांनी सांगितलेलंच आहे की जीव कोणत्या ना कोणत्या वाटेल त्या भावानं माझ्याशी तन्मय होऊ दे. मी त्याला माझ्या आपल्या स्वरूपाचं दान करत असतो. कोणी भक्तीनं, कोणी कामभावनेनं, कोणी क्रोधानं, कोणी भयद्वेषानं किंवा स्नेहभावनेनं भगवंतांशी नातं जोडतात आणि सद्गती मिळवतात. गोकुळात गोपींनी कामवासनेनं श्रीकृष्णाला भजलं, पण गोपी ज्या कृष्णाचं ध्यान करत होत्या तो कृष्ण तर निष्काम आहे. त्यामुळं निष्काम कृष्णाचं ध्यान करून गोपीसुद्धा निष्काम झाल्या आणि त्यांना सद्गती मिळाली. भीतीमुळं कंस तन्मय भगवंतांशी झाला. त्याला देवकीचा 8वा पुत्र सारखा समोरच दिसत होता. त्याच्या मनात अखंड कृष्ण मला मारेल, कृष्ण आत्ता येईल, कृष्ण मला असं पकडेल, असं सतत यायचं. आणि शेवटी त्यालाही भगवंतांच्या सतत चिंतनानं सायुज्य मुक्ती प्राप्त झाली. शिशुपाल आणि दंतवक्र सामान्य दैत्य नव्हते, ते भगवंतांचे जय आणि विजय पार्षद होते. मग नारदांनी जय विजयच्या 3 जन्मांची कहाणी त्याला थोडक्यात सांगितली आणि म्हणाले, हिरण्याक्षी हिरण्यकशिपूला, रावण आणि कुंभकर्णाला, शिशुपाल आणि दंतवक्राला भगवंतांनी मारलं, पण त्यांचा उद्धारच केला. शुकमुनी म्हणतात, राजन, भगवंतांच्याकडं समभावच आहे. हे ऐकून परीक्षित राजा विचारतो, हे ब्रह्मन, प्रल्हाद तर महान भगवत भक्त होता, तरीसुद्धा त्याच्या वडिलांना हिरण्यकशिपूला मारायची इच्छा भगवंतांना का झाली? प्रल्हादाची कथा सविस्तर सांगा. शुकमुनी म्हणतात, राजन, हिरण्यकशिपूला आपला भाऊ हिरण्याक्षचा वध विष्णूने केला हे समजलं तेव्हा तो अत्यंत संतापला.
हिरण्यकशिपू म्हणाला, माझ्या भावाला मारणाऱ्या विष्णूंशी मी युद्ध करेन. आणि तो आईला म्हणाला, आई शोक करू नकोस. हिरण्याक्ष शत्रूला सामोरा गेला हे प्रशंसनीय आहे आणि त्याच्या वधाचा सूड मी घेईन. देह नश्वर आहे पण आत्मा अमर आहे. हिरण्यकश्यपू ज्ञानी आहे पण अहंकार आणि ममतामय ज्ञान होतं त्याला. तो इतरांना केवळ उपदेश करतो, स्वतः मात्र आचरणात काहीही आणत नाही, म्हणूनच तो असुर आहे. त्याने आईला सांगितलं, आई मी लगेच युद्धाला नाही जाणार. प्रथम मी ब्रह्मदेवाची तपश्चर्या करीन, मी ब्रह्मदेवाकडनं अमरपद मिळवेन आणि मगच युद्धाला जाईल. हिरण्यकश्यपू तपश्चर्याला निघाला तेव्हा कयाधू म्हणजे त्याच्या पत्नीनं विचारलं, आपण परत केव्हा याल? तेव्हा हिरण्यकश्यपू म्हणतो, नक्की नाही पण कमीत कमी 10,000 वर्ष तरी तप करीन आणि अनेक सिद्धी मिळून मी परत येईन. इथं बृहस्पती आणि पोपट्याची कथा सांगतात पण ती भागवतामध्ये नाही. हिरण्यकशिपू मंदराचलाच्या दरीत जाऊन अत्यंत घोर तपश्चर्या करायला लागला. तो हात उंच करून आकाशाकडे दृष्टी ठेवून पायाच्या अंगठ्यावर जमिनीवर उभा राहिला. तो तपश्चर्येत व्यग्र झाला. तेवढ्यात देव आपापल्या पदावर पुन्हा आरूढ झाले. पुष्कळ दिवस तपश्चर्या करून झाल्यावर हिरण्यकशिपूच्या तपश्चर्येची आग धुरासह त्याच्या डोक्यातून बाहेर पडली. आजूबाजूला ती आग पसरली, चारी बाजूना वर खाली पसरली आणि सभोवतालच्या लोकांना जाळायला लागली. त्या अग्नीनं नद्या आणि समुद्र उकळायला लागले, ग्रहतारे तुटून पडायला लागले. आगीच्या लोळांची झळ देवांना लागू लागली. तेव्हा सर्व देव स्वर्गातून ब्रह्मलोकी गेले आणि त्यांनी ब्रह्मदेवांना विनंती केली की हिरण्यकशिपूला शांत करा. त्याच्या तपश्चर्येचा हेतू वेगळाच आहे. हिरण्यकशिपूला तपश्चर्येनं या जगाची वेगळीच रचना करायची आहे. त्याला तपश्चर्येनं सत्यलोक काबीज करायचा आहे. आणि आम्ही तर असं ऐकलं आहे तो विष्णू भगवानांना सुद्धा मारणार आहे. हे ऐकून ब्रह्मदेव दक्ष आणि भृगू यांच्यासह हिरण्यकशिपूकडे निघाले. ते पहिल्यांदा हिरण्यकशिपूला पाहूच शकले नाहीत, कारण हिरण्यकशिपूचं शरीर वारूळ आणि गवतांनी झाकलं गेलेलं होतं. शरीरातील मांस आणि चरबी मुंग्याने खाल्ल्यामुळं केवळ हाडच शिल्लक होती, पण अंगातून तेज प्रकाशत होतं. ब्रह्मदेव हसत हसत म्हणाले, ए वत्सा, उठ उठ, तुझं कल्याण करायला आलो इथं. तुझी तपश्चर्या सफल झाली आहे. मी तुला वर द्यायला आलो आहे. बोल, काय हवं आहे ते मागून घे. तुझ्याप्रमाणे तपश्चर्या आत्तापर्यंत कुणीही केलेली नाही आणि पुढं कुणी करू शकणार नाही. असं म्हणून ब्रह्मदेवानी कमंडलूतील पाणी हिरण्यकशिपूच्या शरीरावर शिंपडलं. त्याबरोबर तो सर्व अवयवांनी परिपूर्ण बलवान होऊन उभा राहिला. त्याचं सर्वांग वज्राप्रमाणे कठोर झालं आणि तापवलेल्या सोन्याप्रमाणे चमकदार झालं. हे ब्रह्मदेवांना पाहून हिरण्यकशिपूने त्यांना नमस्कार केला आणि अमरपद मागितलं. ब्रह्मदेवानी हसून सांगितलं, अरे अमरपद सोडून दुसरं काहीही माग, अमरपद मी देऊ शकत नाही. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला, हे ब्रह्मदेवा, तुम्ही उत्पन्न केलेल्या कोणत्याही प्राण्यापासून मला मृत्यू नको. तसंच आत बाहेर, दिवसा रात्री, जमिनीवर आकाशात कोणत्याही शस्त्रानं अस्त्रानं मला मृत्यू नको. युद्धात नेहमी माझाच विजय व्हावा आणि मी सर्वांचा अधिपती व्हावा, असा वर मला द्या. हे ऐकून ब्रह्मदेव म्हणाले, हे सगळे वर मी तुला देतोय, कारण तू अशीच उग्र तपश्चर्या केलेली आहेस. ब्रह्मदेव निघून गेले. लगेच हिरण्यकशिपूनं मदोन्मत्त होऊन देव, यक्ष, लोकपाल यांना जिंकलं. तो यज्ञाचा आविर्भाग स्वतःच घेऊ लागला. बराच काळपर्यंत त्याचं राज्य चाललं. सगळेजण त्याच्या अत्याचाराला खूप कंटाळले. मग ते सगळे परमात्म्याला शरण गेले. तेव्हा आकाशवाणी झाली, देवानं घाबरू नका, उन्मत्त झालेल्या हिरण्यकशिपूला मी मारेन. योग्य वेळेची वाट पहा. वेद, ब्राह्मण, गाय, धर्म आणि मी याचा जो द्वेष करतो तो लवकरच नष्ट होतो.
हे ऐकून देव शांत झाले आणि योग्य वेळेची वाट पाहू लागले. हिरण्यकशिपूला 4 मुलं होती. त्यात सर्वात लहान प्रल्हाद होता. पण गुणांच्या बाबतीत प्रल्हाद सर्वश्रेष्ठ होता. प्रल्हाद मोठ्यांच्या पुढं नतमस्तक होई, गरिबांच्यावर प्रेम करी, वरच्यांशी तो भावाप्रमाणे वागत असे, गुरुजनांच्यावर भगवत भाव ठेवत असे. लहानपणापासनं प्रल्हाद खेळणं बागडणं सोडून भगवंतांच्या ध्यानातच तन्मय होत असे. आपल्याला भगवंताने मिठीत घेतलंय असं त्याला वाटायचं आणि भगवंतांचं दर्शन झालं की तो आनंदानं नाचायला लागायचा. भगवंत अंतर्धान पावले की तो रडायला लागायचा. जसे भगवंतांचे गुण अनंत आहेत, तेच भगवंतांचे अनंत गुण प्रल्हादामध्ये सुद्धा होते. प्रल्हाद 5 वर्षाचा झाला तेव्हा त्याला शुक्राचार्यांचे पुत्र षंड आणि अमर्क यांच्याकडे शिकायला ठेवलं. एक दिवस हिरण्यकशिपूनं प्रल्हादाला मांडीवर घेऊन विचारलं, बाळा, तुला कोणती गोष्ट चांगली वाटते? गुरुजींनी काय शिकवलं आहे ते सांग बघू. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, घर हेच आपल्या अधपतनाचं मूळ कारण आहे, म्हणून ग्रहत्याग करून वनात निघून जावं आणि भगवान श्रीहरींना शरण जावं. अनेक जन्मांच्या अनुभवानं मी सांगतो की या जगात स्वार्थ आणि कपटाखेरीज काहीही नाही. हिरण्यकशिपू हसला आणि म्हणाला, दुसऱ्याच्या सांगण्यावरून लहान मुलांची बुद्धी अशीच बिघडते. राजाने गुरुजींना सांगितलं, असलं काय शिक्षण तुम्ही मुलाला दिलं? कदाचित गुप्त रूपानं कोणीतरी याचा बुद्धिभेद करत असेल, तेव्हा याच्याकडे नीट लक्ष द्या आणि नीट शिक्षण द्या. षंड अमर्क प्रल्हादला घेऊन जाताना म्हणले, बाळा, तू खूप शहाणा आहेस. खरं सांग बरं, तुला दुसऱ्या कुणीतरी हे भडकवलं आहे, शिकवलं आहे आणि तुझा बुद्धिभेद केला आहे. कुणी केला ते सांग बरं. प्रल्हाद म्हणतो, गुरुजी, वेदांनाही ज्याचं वर्णन करणं जमलं नाही, ज्याच्यामुळं मी आणि परका हा भेद नष्ट होतो, तो परमात्मा श्रीहरी आपल्या दृष्टीने मला भडकवत आहे, माझा बुद्धिभेद करत आहे. हे ऐकून षंड अमर्क गप्पच राहिले. नंतर त्यांनी अत्यंत कठोरपणे वागून प्रल्हादाला धर्म, अर्थ आणि काम याचं शिक्षण दिलं. त्यानंतर काही दिवसांनी प्रल्हादाला साम, दाम, दंड, भेद याविषयीचं शिक्षण दिलं. तेव्हा षंड अमर्क प्रल्हादाचं शिक्षण पूर्ण झालं म्हणून प्रल्हादाला त्याच्या आईकडे घेऊन गेले. कयाधूनं प्रल्हादाला स्नान घातलं, उत्तम वस्त्र घातली आणि गुरुजींच्यासह प्रल्हादाला घेऊन ती हिरण्यकशिपूकडे गेली. प्रल्हादाने वडिलांना साष्टांग नमस्कार घातला. राजानं प्रल्हादाला प्रेमानं छातीशी कवटाळलं. ते पाहून षंड अमर्क आणि कयाधूला अतिशय आनंद झाला. तेव्हा हिरण्यकशिपू म्हणाला, बाळा, इतके दिवस गुरुजींच्याकडनं जे काही शिकलास त्यापैकी काहीतरी चांगल्या गोष्टी मला सांग. तेव्हा प्रल्हाद म्हणतो, बाबा, भगवान विष्णूंच्या भक्तीचे 9 प्रकार आहेत. भगवंतांच्या गुणांचं श्रवण, भगवंतांच्या गुणांचं कीर्तन, भगवंतांचं स्मरण, भगवंतांच्या चरणाची सेवा, भगवंतांची पूजा, भगवंतांना वंदन, भगवंतांचं दास्य, भगवंतांचं सख्य आणि आत्मनिवेदन. जर भगवंतांची या 9 प्रकारांनी भक्ती समर्पण भावनेनं केली तर मी त्यालाच उत्तम शिक्षण समजतो. हे ऐकताच अत्यंत संतापानं हिरण्यकशिपूनं प्रल्हादाला मांडीवरनं खाली ढकलून दिलं आणि दैत्यानं आज्ञा दिली, याला बाहेर घेऊन जा आणि मारून टाका. हा मारून टाकण्याच्याच योग्यतेचा आहे. क्रोधानं डोळे लालबुंद झालेला, थरथर ओठ कापत असलेला हिरण्यकशिपू गुरुजींना म्हणाला, अरे नीचानो, तुम्ही काय केलं? तू माझ्या शत्रूचा आश्रित आहेस, पण मित्राचं रूप घेतलं आहेस. तेव्हा गुरुपुत्र म्हणाले, हे इंद्रशत्रू, तुमचा मुलगा जे काही बोलला ते आम्ही शिकवलेलं नाही. ही त्याची जन्मजात बुद्धी आहे. क्रोध आवरा, आम्हाला दोष देऊ नका. राजाच्या आज्ञेप्रमाणे अनेक दैत्य हातात शस्त्र घेऊन मारा तोडा म्हणत प्रल्हादावर शस्त्रांनी प्रहार करायला लागले. अनेक जणांनी अनेक वार घाव करून सुद्धा प्रल्हादाला काहीही होत नाही. हे पाहून हिरण्यकशिपू घाबरला. प्रल्हादाला हत्तीकडून तुडवलं. प्रल्हादाला विषारी साप डसवले. पर्वत कड्यावरनं प्रल्हादाला खाली टाकलं.
प्रल्हादाला आगीत टाकलं, प्रल्हादाला विष पाजलं, तरीसुद्धा प्रल्हादाला काहीही झालं नाही. प्रल्हादाला सर्व शस्त्रांमध्ये भगवंतांचं दर्शनच होत होतं. तलवार मारणाऱ्या दैत्यामध्ये, आगीमध्ये, विषामध्ये, हत्तीमध्ये, सापामध्ये भगवंतांचं दर्शन प्रल्हादाला होत होतं. त्यामुळं हिरण्यकशिपू घाबरला. त्याला वाटलं हा जादूगारच आहे की काय, याचं खाणं पिणं बंद करा, याला अंधार कोठडीत टाका. हिरण्यकशिपूच्या आज्ञेप्रमाणे प्रल्हादाला अंधार कोठडीत टाकलं आणि अंधार कोठडीत प्रल्हाद 8 दिवसात अन्न पाण्याशिवाय तडफडून मरेल असंच तो समजत होता. 8 दिवसानंतर राजाने अंधार कोठडी उघडली आणि पाहतो तर काय, प्रल्हाद आनंदाने जेवण करत होता. राजाला प्रचंड धक्का बसला. अत्यंत तो संतापला. सगळ्यांना तो ओरडून विचारायला लागला, याला जेवण कुणी दिलं, याला जेवण कुणी दिलं सांगा. प्रत्येकाने राजाला सांगितलं की आम्ही जेवण दिलेलं नाही. राजा संतापाने प्रल्हादला विचारतो, अंधार कोठडीमध्ये तुला जेवण कुणी दिलं आणि तुझं रक्षण कोण करतंय ते मला सांग. प्रल्हाद हसून म्हणतो, बाबा, आईच्या गर्भामध्ये असताना ज्याने माझं रक्षण केलं तोच श्रीहरी नारायण अंधार कोठडीतसुद्धा माझं रक्षण करत आहे. हे जेवण प्रत्यक्ष नारायणानं लक्ष्मी मातेनंच मला दिलेलं आहे. हे ऐकून हिरण्यकशिपू विचार करायला लागला. त्याला आता प्रल्हादाला मारण्याचा कसलाच उपाय सुचेना. हा तर कुणालाही घाबरतसुद्धा नाही, याला कशानेही मरणही येत नाही. ह्याच्या मागं कोणती शक्ती असेल, त्यामुळं माझा मृत्यू तर होणार नाही ना, अशी काळजी तो करायला लागला. तेव्हा विचारमग्न काळजीत असलेल्या राजाला पाहून षड्डमर्क आले आणि म्हणाले, स्वामी, आपण तर तिन्ही लोक जिंकलेले आहेत. आपण आपल्या भुवया उंचावल्या तर लोकपालांचा थरकाप उठतो. आपण चिंता करावी असं आमच्या पाहण्यात काहीही नाही. प्रल्हाद तर केवळ 5 वर्षाचा आहे. मग हा प्रल्हाद तुम्हाला कसा मारू शकेल? तुम्ही काळजी करू नका. आमचे वडील शुक्राचार्य येईपर्यंत थोडी वाट बघूया. ते लवकरच येतील. मग त्यांच्या मार्गदर्शनाप्रमाणे आपण काय ते ठरवूया. तोपर्यंत याला आमच्या शाळेतच पाठवा. आम्ही त्याला योग्य प्रकारे वठणीवर आणतो. षड्डमर्क गुरुजींचा सल्ला राजाला पटला आणि प्रल्हादला पुन्हा शाळेत पाठवलं. प्रल्हादला शाळेत पाठवल्यानंतर षड्डमर्क गुरुजी प्रल्हादकडं अधिक लक्ष द्यायला लागले. पण प्रल्हादला गुरुजी शिकवत असलेली हाणामारी, सूड, हिंसा, लुटालूट असलं शिक्षण मुळीच आवडत नव्हतं. कारण विषयभोगामध्ये रस असणाऱ्यांसाठी ते शिक्षण उपयोगी होतं. जेव्हा एक दिवस गुरुजी काही कामानिमित्त बाहेर गेले, तेव्हा बरोबरच्या मुलांनी प्रल्हादाला खेळायला बोलवलं. प्रल्हाद महाज्ञानी होता. त्यांनी अत्यंत मधुर शब्दांनी सगळ्यांना आपल्याजवळ बोलवलं आणि सर्व मुलांच्यावर कृपा करण्यासाठी हसत हसत प्रल्हाद त्यांना म्हणाला, मी तुम्हाला नवीन गंमत सांगतो, नवीन खेळ शिकवतो. प्रल्हादांनी अत्यंत सोप्या भाषेत, सोप्या शब्दात मुलांना भागवत धर्माचा उपदेश केला. तो म्हणाला, आपल्याला जो नरदेह मिळालेला आहे त्याचं सार्थक केलं पाहिजे. म्हणून बुद्धिवान मुलांनी लहानपणापासूनच भगवत प्राप्तीसाठी साधना केली पाहिजे. भक्ती, भजन, श्रवण, कीर्तन केलं पाहिजे. प्रल्हादाचं चरित्र हे शिकवतं की आईवडिलांनी लहानपणापासून मुलांच्यावर चांगले संस्कार, धार्मिक संस्कार करायला हवेत. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.